रूप धारण केले आणि त्या राक्षसाला जिवंत गिळले. अनलसूर पोटात गेल्यामुळे गणपतीच्या संपूर्ण शरीराची आणि पोटाची आग आग होऊ लागली. गणपती बाप्पाचा जीव कासावीस झाला. त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णूने आपले कमळ दिले. भगवान शंकराने गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधले. जलाशयांच्या देवतांनी पाणी शिंपडले. चंद्राने आपल्या शीतल किरणांचा वर्षाव केला, पण कशाचाच उपयोग झाला नाही. गणपतीच्या शरीरातील उष्णता कमी होत नव्हती. तेव्हा 88,000 ऋषीमुनी तिथे आले. त्यांनी प्रत्येकी 21 हिरव्यागार आणि कोवळ्या दुर्वांच्या जुऱ्या गोळा केल्या होत्या. ऋषींनी त्या दुर्वा गणपतीच्या मस्तकावर, डोक्यावर ठेवल्या. दुर्वा डोक्यावर ठेवताच चमत्कार झाला. गणपतीच्या शरीरातील उष्णता त्वरित शोषली गेली आणि त्यांचा दाह शांत झाला. गणपतीला खूप बरे वाटले. प्रसन्न होऊन